ओम शिवाय नमः। ओम महेश्वराय नमः। ओम हरये नमः। ओम शंकराय नमः। ओम नीलकंठाय नमः। या मुलीचे काय करावे मला सांगा। मला अजूनही कळत नाही की नक्की काय घडले असावे। विवाहाची तयारी तर दूरच, पण रोज नवीन काही ते दिव्य घडते आहे घरात। ओम रुद्राय नमः। अहो मी काहीतरी सांगते तुम्हास, अहो तुम्ही काही करत का नाही? तिच्या प्रायश्चित्त घेण्यामागे नक्की काय कारण असावे हे अद्यापही मला कळलेले नाही, परंतु तिचा राग शांत झाल्यानंतर ती जल आणि अन्न ग्रहण करेल। झाले, तुम्ही तुमच्या मुली सुनावण्याऐवजी उलट तिचे समर्थनच करीत आहात। अद्यापही तुम्हाला तुमच्या मुलीस ओळखता आले नाही। ओम प्राणाय नमः। ओम शशिशंकराय नमः। खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव। ध्यानी मानी सदा शिव, सदा शिव मल्हारा, सदा शिव मल्हारा। खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव। खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव, सदा शिव मल्हारा। अर्चा, मी आता ह्या द्रोणात पाणी घातलं होतं, गेलं कुठं? देवा, हे काय चाललं आहे? मी या द्रोणात भरलेलं पाणी गेलं तरी कुठं? माझं काही चुकत तर नाही आहे ना? तेव्हा खंडेराया, माझं काही चुकलं तर नाही ना? महाराज म्हणले होते ते खरं होतं, हे व्रत साधं सुद्धा दिसत नाही। नारायण नारायण। हे प्रभो, हे खंडेराया, का अशी परीक्षा पाहत आहात आपल्या परम भक्ताची? मला माहिती आहे की आपल्याला प्राप्त करणे ही सोपी गोष्ट नव्हे,
तरीही बानू मी दिलेले व्रत अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने करत आहे. आपण तिची परीक्षा अवश्य घ्या देवा, पण तिच्या व्रताचे फळ मिळायला विलंब नको देवा. आपण भक्त पालक आहात, प्रेमळ आहात. माझी प्रार्थना स्वीकारून बानूला कृतकृत्य करावं ही सदिच्छा. देवा खंडेराया, माझ्या भक्तीची परीक्षा बघत होतास ना, पण मी आता समध्या द्रोणात पाणी भरलं आहे बघ. शंभो शंकरा. कोण हाय सा? कुणासनी भेटायचं आहे? हे माई, पाणी हवं होतं. पाणी देते. बर मला सांगा, तुम्हासनी लई वेळ थांबावं नाही लागलं ना? नाही त्याचं काय आहे? मी व्रत करते आहे म्हणून वाटलं ध्यान नाही गेलं. ते काय आहे, महाराजांनी सांगितले हे साधं सुद्धा व्रत नाही आहे. हे घ्या. फक्त हे पात्र पाण्याने भरून द्या माई. हे पुरल होय तुम्हाला इतकुसं पाणी? होय माई. बर थांबा माई, मला त्या द्रोणातलं पाणी हवं आहे. अव ते तर मी व्रतासाठी भरलं होतं. मला फक्त हे पात्र भरेल इतकंच पाणी हवं आहे माई. एका द्रोणातल्या पानानंच भरल खरं तर हे भांड. देते हा. दारात आलेलं हे कोण आहे ती? खंडोबासाठी ठेवलेलं पाणी मी यांना दिलं तरी भांड का बरं ना?
माझे पात्र आता पूर्ण भरले माई. आता मी येतो. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. खंडेराया, ध्यानी मानी सदा शिव. देवा, आता काय म्हणावं याला? मी आता मनापासून व्रत केलं होतं. ओम गंगाधराय नमः. आत्ता एक अतिथी येऊन गेले. ते असतील कोणीतरी तपस्वी. त्यांची एक गोष्ट मात्र मला अजिबात आवडली नाही. असे काय केले त्याने? आल्यापासून त्यांचे नारायण 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 असे म्हणणे सुरूच होते. ओम शर्वाय नमः. हे शिवभक्ताचं घर आहे हे त्यांना कळलं. मग एका शिवभक्ताच्या घरात नारायण 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 असं सतत म्हणून डिवचण्याचं कारण काय? ओम रुद्राय नमः. म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय की माझं म्हाळसाचं चुकलं? होय, तुळशीपत्र आणि बेलपत्र ही दोन्हीही भिन्न प्रतीक आहेत, परंतु तत्व एकच. त्रिमूर्तीच्या ठिकाणी असलेले परमतत्व एकच आहे आणि आपण ते ओळखावे. अशा अतिथीचा अपमान केले असल्यामुळे आपल्याला प्रायश्चित्त घ्यावे लागणार. ठीक आहे, तुम्हाला जर वाटतंय की माझं चुकलंय तर मी घेते प्रायश्चित्त. सांगा, मी काय प्रायश्चित्त घेऊ? आपणच ते ठरवा. यथाशक्ती जे योग्य वाटेल तसे प्रायश्चित्त घ्यावे. ओम शंकराय नमः. ओम पिनाके नमः. ओम भगवते नमः. ओम गंगाधराय नमः. लतिका, तिच्याशी तू तरी बोलून पहा. आमचे काही ते ऐकणार नाही. अक्का, आता ती माझेही काही ऐकणार नाही. ती किती हट्टी आहे हे आपणास ठाऊक आहे ना. एक गोष्ट मात्र नक्की, अन्न आणि जलग्रहणाशिवाय ती असा शिवनामाचा जप करत राहिली तर नक्कीच तिची शुद्ध हरपेल. माणसाचे हे प्रायश्चित्त कधी संपणार आहे त्याची चिंता मला लागून राहिली. आता खंडेराय तिची समजूत काढू शकतील. ओम गिरिजानाथाय नमः. ओम मृत्युंजयाय नमः. देवा, कैलास असो वा जेजुरी, आपल्या समक्ष येणे, आपलं दर्शन घेणे, आपल्याशी वार्तालाप करणे हे माझ्यासाठी नेहमीच आनंददायी असते. देवा, माझ्याकडून कुठलीही चूक घडली असेल तर क्षमा असावी. देवा, आपल्याला कल्पना असेलच की प्रधानजींच्या म्हणजेच माझे आराध्य श्री विष्णू नारायण यांच्या आज्ञेवरूनच मी नेवासे येथे म्हाळसा देवींकडे गेलो होतो. म्हाळसा देवी म्हणजे अन्नपूर्णा, समस्त सृष्टीची अन्नपूर्णा. त्यांची परीक्षा मी कशी पाहीन देवा? मुनिवर,
हे तुम्ही जे काही सांगता त्याची काहीच आवश्यकता नाही आणि क्षमा मागण्याची तर त्याहूनही आवश्यकता नाही. देवा, भक्तांवरचे आपले हे प्रेमच आहे. म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण आज ना उद्या होणारच आहे. त्यामुळे या बाबतीत माझ्याकडून अशी चूक कशी होईल देवा? देवा, मला असे वाटते की म्हाळसा देवींना सहाय्य करायला, त्यांना मार्गदर्शन करायला आपण आहातच. पण बाणाई मात्र थोडी संभ्रमित आहे. तिला मार्गदर्शन करण्याची अनुमती आपण मला द्यावी ही विनंती. मुनिवर, अनुमती हा मुद्दाच नाही. केवळ घटना सृष्टीच्या नियमाप्रमाणे घडू द्यावे म्हणजे झाले. नारायण नारायण. देवा, मला आनंद आहे की आपल्याला प्रसन्न करणाऱ्या व्रताचा आरंभ बानूच्या आयुष्यात होत आहे. आपल्याच भक्ताने आपल्याला अर्पण केलेले हे जल आपण प्राशन करावे देवा. ओम रविशेखराय नमः. ओम परमेश्वराय नमः. ओम मृत्युंजयाय नमः. म्हाळसा, बाळा, स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. हे पाणी घे, थोडं बरं वाटेल तुला. आम्हास हेही ठाऊक नाही की तू असे का वागत आहेस. हे बघ, मनात कोणताही राग न ठेवता, कोणताही गैरसमज न बाळगता हे प्रायश्चित्त घेण्याचे वेळ सोड म्हाळसा. अगं, आपल्याला विवाहाची तयारी करायची. तुझा असा कोमेजलेला चेहरा पाहिला तर खंडेराय काय म्हणतील म्हाळसा, की तुम्ही आमच्या म्हाळसाची काळजीच घेतली नाही. म्हाळसा, तू मी सांगितलेलं ऐकणार आहेस की नाही? हे बघ, तुझी शिवभक्ती अपार आहेच, परंतु प्रत्येकाचे आराध्य वेगळे असू शकते म्हाळसा.